नमस्कार. विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे अभ्यासश्री अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार. मित्रांनो, आज 19 मार्च 2025 आजच्या सेशनमध्ये विविध परीक्षा दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट असे न्यूज असतील त्या प्रत्येक न्यूजचं आपण मराठी भाषेमध्ये ॲनालिसिस करणार आहे. आजच्या सेशनमध्ये 6 न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. जास्त विलंब न करता समजून घेऊया आजच्या सेशनमधील प्रत्येक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टंट न्यूज. पहिला न्यूज आपण क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून या ठिकाणी कव्हर करतोय, तो म्हणजे नुकताच हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पाडलेला आहे. त्याची आवृत्ती 15वी होती. या स्पर्धेमध्ये झारखंडने अंतिम सामन्यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. अंतिम सामना कोणत्या दोन संघाविरुद्ध खेळला गेला होता, तो म्हणजे झारखंड आणि दुसरा हरियाणा. या दोन संघाविरुद्ध ही सामना झाली होती. म्हणजे विजेता ठरलेला आहे झारखंड आणि उपविजेता ठरलेला आहे हरियाणा. मित्रांनो, जी 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जी आहे, तर ही स्पर्धा हरियाणा राज्यामध्ये पार पडलेली आहे. हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. 1 ते 12 मार्च 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. या स्पर्धेचं जे आयोजन आहे मित्रांनो, प्रामुख्याने हॉकी इंडियाकडून करण्यात आला होता. यानंतर मित्रांनो, या स्पर्धेचा थोडासा आपण इतिहास समजून घेऊया. या स्पर्धेची औपचारिक सुरुवात जे 2011 मध्ये झालेली आहे. आतापर्यंत म्हणजे 2011 पासून 2025 पर्यंत जर विचारात घेतला तर सर्वाधिक वेळा भारतीय रेल्वे संघाने तब्बल 8 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर हॉकी हरियाणा या संघाने 3 वेळा या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. हॉकी मध्य प्रदेशने 2 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि ओडिसा आणि झारखंड या दोन संघांनी प्रत्येकी 1 वेळा या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. म्हणजेच 2025 मध्ये पार पडलेला हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच झारखंड राज्याने विजेतेपद मिळवलेलं आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या स्पर्धेचं जे आयोजन आहे ते हॉकी इंडियाकडून करण्यात आल्यामुळं हॉकी इंडियाबद्दल पण थोडंसं माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. हॉकी इंडिया या संस्थेची स्थापना 2009 मध्ये करण्यात आलेली आहे. काय म्हणून, तर भारतातील हॉकी खेळाचे प्रशासकीय नियमन करण्याच्या उद्देशाने ह्याची स्थापना 2009 मध्ये करण्यात आलाय. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि याचे सध्याच्या अध्यक्षांचं नाव आहे दिलीप टिर्की. हे नाव तुम्ही लक्षात ठेवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. या न्यूजवरती प्रश्न पहिला आपण अभ्यासतोय. झारखंडने 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाचा पराभव करून जिंकलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरियाणा या संघाला पराभूत करून झारखंडने या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. दुसरा प्रश्न बघा, हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली? तर 2011 पासून या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तिसरा क्वेश्चन बघा, भारतीय रेल्वे संघाने किती वेळा हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं जिंकलेलं आहे, विजेतेपद मिळवलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकूण 8 वेळा. त्यानंतर चौथा क्वेश्चन बघा, हॉकी इंडियाची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2009 मध्ये. अशा पद्धतीने आपण पहिला न्यूज या ठिकाणी कव्हर केला आणि सोबत त्या न्यूजवरती तयार होऊ शकणारे परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास केला. जे काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण डिस्कस करतोय आणि तुम्ही जे काही स्क्रीनवरती बघत आहे ह्याचा PDF स्वरूपामध्ये नोट्स तुम्हाला अभ्यासश्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभ्यासश्री अकॅडमीचा टेलिग्राम चॅनलचा लिंक देण्यात आलाय. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, हे नोट्स डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही देखील फक्त नोट्स डाउनलोड न करता स्वतः हँड रिटन नोट्स काढत चला. यानंतर समजून घेऊया पुरस्कार या घटकांतर्गत दुसरा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन किंवा न्यूज, तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजेच RBIला सेंट्रल बँकिंगचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड मिळालेला आहे. मित्रांनो, ह्या एका वाक्यामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. सेंट्रल बँकिंगकडून दिला जाणारा कोणता पुरस्कार? त्याचं नाव आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड. कुणाला देण्यात आलाय? 2025 या वर्षामध्ये RBIला देण्यात आलेले आहे. तर संबंधित पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला लंडनमधील
सेंट्रल बँकिंगने 12व्या सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स 2025 मध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या पुरस्काराची आवृत्ती जी आहे 12वी आवृत्ती, हे लक्षात घ्या। 12व्या आवृत्तीमध्ये आरबीआयला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड देण्यात आलेला आहे, सन्मानित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, सेंट्रल बँकिंग कोणत्या देशातील एक महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था किंवा कंपनी आहे? तर त्याचं उत्तर आहे लंडन, जी की जगातील मध्यवर्ती बँकांना कव्हर करण्याचं काम करते। जागतिक आर्थिक परिस्थितीचं व्यापक कव्हरेज प्रोव्हाइड करण्याचं काम सेंट्रल बँकेकडून केलं जातं। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सारथी नावाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आणि दुसरा फ्लो डिजिटल नावाचा उपक्रम त्यांनी सुरू केला होता। तर त्या उपक्रमांना मान्यता देऊन, म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरू करण्यात आलेला सारथी आणि फ्लो डिजिटल या उपक्रमासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो। तर आता सारथी उपक्रम काय आहे? सारथी उपक्रम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी 2023 मध्ये सुरू केलेला आहे। या उपक्रमामुळे आरबीआय कर्मचाऱ्यांना कागदपत्रे सुरक्षितपणे साठवणे, रेकॉर्ड व्यवस्थापन सुधारणा करणे आणि डेटा विश्लेषण पर्याय वाढवण्यामध्ये मदत झालेली आहे। कशामुळे? सारथी उपक्रमामुळे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फ्लो इनिशिएटिव्ह नावाचा उपक्रम देखील सुरू केलेला आहे। तर या उपक्रमाची सुरुवात मे 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्र आणि राज्य सरकार अंतर्गत एखाद्या विभागाने एखादा उपक्रम जर सुरू केला असेल तर संबंधित उपक्रमाचं नाव काय आहे, संबंधित उपक्रम कधी सुरू करण्यात आले, या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। म्हणून फ्लो इनिशिएटिव्ह आणि सारथी उपक्रम हे तुम्ही लक्षात घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे। तर आता समजून घेऊ फ्लो इनिशिएटिव्ह उपक्रम काय आहे। फ्लो इनिशिएटिव्ह उपक्रमाच्या माध्यमातून बाह्य जे कोणी वापरकर्ते असतील त्या वापरकर्त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नियामक अर्ज डिजिटल पद्धतीने सादर करण्याची सुविधा फ्लो इनिशिएटिव्हच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे। दुसरं म्हणजे नियामक कागदपत्रे फ्लो पोर्टलच्या माध्यमातून प्रक्रिया केले जातात आणि नंतर ते सारथी डेटाबेसमध्ये जोडली जातात। अशा पद्धतीने फ्लो इनिशिएटिव्ह आणि सारथी उपक्रम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरू करून वापरले जात आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत जो IT विभाग आहे तर त्या IT विभागाने हे उपक्रम विकसित केलेला आहे आणि या संबंधित डेव्हलपर टीमचे नेतृत्व कुणी केलेलं आहे तर मुख्य व्यवस्थापक महाव्यवस्थापक त्यांचं नाव आहे शैलेंद्र द्विवेदी यांनी या उपक्रमाचं या डेव्हलपर टीमचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। अशा पद्धतीने दुसरा जो इम्पॉर्टंट न्यूज होता मित्रांनो, ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्डशी संबंधित, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्डशी संबंधित असणारा जो दुसरा न्यूज आहे, इनडायरेक्टली आपण पुरस्कार आणि आर्थिक घडामोडी या घटकांतर्गत हा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यावरती परीक्षा दृष्टिकोनातून तयार होऊ शकणारे प्रश्नांचा आपण आढावा या ठिकाणी घेऊया, समजून घेऊया। पहिला प्रश्न लक्षात घ्या, आरबीआयला कोणत्या पुरस्काराने 12व्या सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स 2025 मध्ये सन्मानित करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, आरबीआयच्या कोणत्या 2 डिजिटल उपक्रमांना सेंट्रल बँकिंगने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कारासाठी मान्यता दिली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, सारथी आणि फ्लो हे 2 उपक्रम। त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, सारथी उपक्रम प्रत्यक्षामध्ये कधी सुरू करण्यात आलेला आहे? जानेवारी 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर फ्लो उपक्रम जो आहे तो मे 2024 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5 बघा, सारथी उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर कागदपत्रे सुरक्षितपणे साठवणे आणि रेकॉर्ड व्यवस्थापन सुधारणा करणे। फ्लो उपक्रमाद्वारे बाह्य वापरकर्त्यांना कोणत्या सुविधा मिळाल्या? नियामक अर्ज डिजिटल पद्धतीने सादर करण्याची सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या। नेक्स्ट 7वा क्वेश्चन बघा, सारथी उपक्रम आणि फ्लो प्रणाली कोणत्या विभागाने विकसित केलेले आहे? आरबीआयच्या IT विभागाने। नेक्स्ट 8वा क्वेश्चन बघा, आरबीआयच्या फ्लो आणि सारथी प्रणालीच्या डेव्हलपर टीमचे नेतृत्व कुणी केलेले आहे? त्याचं उत्तर आहे शैलेंद्र त्रिवेदी यांनी। अशा पद्धतीने आपण दुसरा इम्पॉर्टंट न्यूज डिस्कशन अनालिसिस सोबत त्या न्यूजवरती तयार होऊ शकणारे विविध असे 8 प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहे। या प्रत्येक प्रश्नांचं क्विज स्वरूपामध्ये सराव करण्यासाठी तुम्हाला टेलिग्रामवरती दररोज आपण क्विज देत असतो, सराव प्रश्न देत असतो, तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। यानंतर जाणून घेऊया प्रादेशिक घडामोडीचा पार्ट म्हणून
तिसरा इम्पॉर्टंट न्यूज जो आहे, सिक्कीम सरकारने प्रति व्यक्ती 50 रुपये पर्यटक शुल्क लागू केलेलं आहे. काय आहे न्यूज? पर्यटक शुल्क कोणाला लागू असणार आहे, या माध्यमातून हे पर्यटन शुल्क कुणाकडून वसूल केलं जाणार आहे, हे सगळे मुद्दे आपण समजून घेऊया. तर बघा, सिक्कीमच्या प्रेमसिंग तमांग सरकारने सिक्कीम राज्यामध्ये येणारे जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांसाठी प्रति व्यक्ती 50 रुपये पर्यटन शुल्क लागू करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. आणि हे जे पर्यटन शुल्क असणार आहे ते 30 दिवसापर्यंत वैध असणार आहे. म्हणजे 30 दिवसाच्या वास्तव्यासाठी वैध धरले जाणार आहेत, व्हॅलिड असणार आहे. जर पर्यटक 30 दिवसांनी परत एकदा सिक्कीम राज्यामध्ये आले तर परत एकदा त्यांना प्रति व्यक्ती 50 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. आणि हे जे शुल्क आहे मित्रांनो, 15 मार्च 2025 पासून लागू करण्यात आले आहे. कोणत्या राज्यामध्ये? सिक्कीम राज्यामध्ये. तर बघा, सिक्कीम सरकारने हे जे काही नियम लागू केलेले आहे तो कशा अंतर्गत लागू केलेला आहे? सिक्कीम पर्यटन व्यापार नोंदणी नियम 2025 अंतर्गत हे नियम सिक्कीम राज्य सरकारने लागू केलेले आहे. मित्रांनो, हे जे 50 रुपये शुल्क आहे पर्यटन शुल्क, तर यामधून काही जणांना सूट देण्यात आलाय. प्रामुख्याने हे सूट कोणाला देण्यात आलंय? तर बघा, 5 वर्षाखाली जे मुले असतील त्यांना या पर्यटन शुल्कामधून सूट असणार आहे. आणि सरकारी कामावरती आलेले जे सरकारी अधिकारी असतील त्यांना या पर्यटन शुल्कातून सूट देण्यात आलेले. आणि प्रत्यक्षामध्ये हे जे काही पर्यटन शुल्क असणार आहे तर ते कुणाकडून वसूल केलं जाणार आहे? तर हॉटेल्सकडून. म्हणजे जे पर्यटक ज्या हॉटेलमध्ये राहतील त्या हॉटेल्सकडून हे पर्यटन शुल्क वसूल केले जातील. आणि दर आठवड्याला राज्य पर्यटन खात्यामध्ये या शुल्काची रक्कम त्या हॉटेल्स मालकाकडून जमा केली जाणार आहे. मित्रांनो, सिक्कीम राज्य आता सध्या चर्चेमध्ये असल्यामुळे थोडं सिक्कीम राज्याबद्दल समजून घेऊया. 1975 मध्ये सिक्कीम भारतामध्ये विलीन झालेले, सामील झालेले. सिक्कीम या राज्याची राजधानीचं नाव आहे गंगटोक. सर्वात मोठा शहर जर सांगायचं झालं तर गंगटोकच आहे. सिक्कीम राज्यामध्ये आत्ताच्या घडीला एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 6. सिक्कीम राज्याचे राज्यपालांचं नाव आहे गंगा प्रसाद. सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्रीचं नाव आहे प्रेमसिंग तमांग. सिक्कीम राज्यामध्ये विधानसभेची जागेबद्दल, सदस्य संख्येबद्दल जर सांगायचं झाला तर एकूण 32 विधानसभेची सदस्य संख्या आहे. लोकसभेची जागा 1 आणि राज्यसभेची जागा 1. हे देखील मुद्दे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मग आता प्रादेशिक घडामोडी या घटकांतर्गत जो तिसरा न्यूज या ठिकाणी आपण कव्हर केला, त्या तिसऱ्या न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न बघा, सिक्कीम राज्य सरकारने पर्यटकांसाठी किती रुपये पर्यटन शुल्क लागू केलेलं आहे? 50 रुपये. त्यानंतर सिक्कीम सरकारने कोणत्या नियमाच्या अंतर्गत पर्यटन शुल्क लागू केलेले आहे? या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2, सिक्कीम पर्यटन व्यापार नोंदणी नियम 2025 अंतर्गत. तिसरा क्वेश्चन बघा, कुठल्या लोकांना सिक्कीममध्ये पर्यटन शुल्क भरण्यापासून सूट मिळालेली आहे? तर 5 वर्षाखालील मुलांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. चौथा क्वेश्चन बघा, सिक्कीम सरकारने पर्यटकांसाठी लागू केलेले पर्यटन शुल्क वसूल करणारे कोण असणार आहेत किंवा कोणाच्या माध्यमातून हे वसूल केलं जाणार आहे? त्याचं उत्तर आहे हॉटेल्सकडून. सिक्कीम भारतामध्ये प्रत्यक्षामध्ये कधी सामील झालेला आहे? तर 1975 मध्ये. आय होप मित्रांनो, हा जो डिस्कशनचा पॅटर्न आहे, पहिल्यांदा न्यूज अनालिसिस आणि त्या न्यूज अनालिसिसवरती तयार होऊ शकणाऱ्या प्रश्नांचा प्रॅक्टिस, तर नक्कीच तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल असं मी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि तुमच्या पण काही सूचना असतील तर नक्कीच कळवत चला. यानंतर समजून घेऊया मित्रांनो आजच्या सेशनमधला पुढचा चौथा इम्पॉर्टंट न्यूज, तो म्हणजे 10व्या रायसिना संवादाचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या हस्ते 17 मार्चला याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आवृत्ती किती आहे मित्रांनो? रायसिना संवादचा 10वी आवृत्ती, हे लक्षात घ्या. रायसिना संवादचं जो आयोजन आहे मित्रांनो 17 मार्च ते 19 मार्च 2025 या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. ठिकाण नवी दिल्ली, लक्षात ठेवा. रायसिना संवाद जो आहे मित्रांनो 10वी आवृत्ती, या आवृत्तीमध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित लावलेले आहेत. थोडंसं आता आपण समजून घेऊया रायसिना डायलॉग काय आहे. तर बघा, रायसिना संवाद जो आहे किंवा रायसिना डायलॉग जो आहे, भारताच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झाला तर भू राजकीय आणि भू अर्थशास्त्रावरील एक प्रमुख परिषद म्हणून ओळखली जाते. या डायलॉगच्या माध्यमातून जगभरातील जे भू राजकारण आणि भू अर्थशास्त्र क्षेत्रातील जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्या तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय समस्यावरील आव्हानात्मक मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आणि त्या संवादाच्या माध्यमातून जे काही मुद्दे आहेत, आव्हानात्मक मुद्दे, त्या मुद्द्यावरती निराकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. आणि या तज्ज्ञांना एक व्यासपीठ रायसिना डायलॉगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो.
रायसिना संवादाचं नाव जे मित्रांनो दिल्लीमधील रायसिना हिलवरून ठेवण्यात आलेलं आहे. 1911 मध्ये जेव्हा ब्रिटिश भारताची राजधानी मित्रांनो कोलकातामधून दिल्लीला हलवण्यात आली तेव्हा रायसिना हिल जे आहे या परिसराची निवड करण्यात आला होता. रायसिना हिल भारतीय सरकारच्या सत्तेचं एक केंद्राचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं, हे देखील लक्षात ठेवा. 2025 या वर्षामधला रायसिना संवादाचं जो आयोजन आहे कोणाकडून करण्यात आलेलं आहे? ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा भारतामध्ये रायसिना संवादाचं किंवा डायलॉगचं आयोजन 2016 मध्ये करण्यात आला होता आणि 2016 पासून दरवर्षी रायसिना संवादाचं किंवा रायसिना डायलॉगचं आयोजन केलं जातं मित्रांनो. 2025 वर्षातील 10व्या आवृत्तीचं रायसिना डायलॉगचं थीम काय आहे? थीम किंवा संकल्पना यावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात. तर थीम लक्षात घ्या, कालचक्र, लोक, शांती आणि पृथ्वी हे थीम ठेवून ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मग एकंदरीत या इम्पॉर्टंट अशा 4थ्या न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्नांचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया, प्रश्न समजून घेऊया. पहिला प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी 17 मार्च 2025 रोजी कोणत्या संवादाच्या 10व्या आवृत्तीचे उद्घाटन केले? रायसिना संवाद. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन क्रमांक 2, रायसिना संवादाचे आयोजन कधी आणि कुठे करण्यात आले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 मार्च ते 19 मार्च 2025 या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिसरा क्वेश्चन बघा, रायसिना संवादाच्या 10व्या आवृत्तीत प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित आहेत? न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन. चौथा क्वेश्चन बघा, रायसिना संवादाचे आयोजन कोणत्या संस्थेने केलेले आहे? ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय यांच्या समन्वयाने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पाचवा क्वेश्चन बघा, रायसिना संवादाची 10व्या आवृत्तीची थीम काय आहे? तर बघा, थीम आणि संकल्पनावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. तर याची थीम जी आहे कालचक्र, लोक, शांती आणि पृथ्वी. 6वा क्वेश्चन बघा, रायसिना संवादाची पहिली आवृत्तीचं आयोजन कधी करण्यात आलं होतं किंवा सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आलाय? याचं उत्तर आहे 2016 मध्ये. यानंतर जाणून घेऊया आपण आजच्या सेशन मधला 6वा इम्पॉर्टंट न्यूज, तो म्हणजे मुंबईमध्ये भव्य असा वस्तू संग्रहालय उभारला जाणार आहे. तर संबंधित वास्तू संग्रहालयाबद्दल माहिती कंप्लीट आपण समजून घेऊया. तर बघा, राज्याच्या सांस्कृतिक वारसाचं संवर्धन करणारे एक भव्य असा वस्तू संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्र मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुलामध्ये अर्थात BKC मध्ये उभारलं जाणार आहे. ठीक आहे, ही माहिती कुणी सांगितली? राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी ही माहिती सांगितलेली आहे. हे जे वास्तू संग्रहालय असणार आहे किंवा सांस्कृतिक केंद्र असणार आहे त्याचं महत्त्व काय असणार आहे, त्याचं उद्दिष्ट काय असणार आहे, ते सगळे मुद्दे आपण कव्हर करूया. तर बघा, उद्दिष्ट समजून घेत असताना वेगवेगळ्या उत्खनन आणि शोध मोहिमेच्या माध्यमातून उघडकीस आलेले जे काय ऐतिहासिक वास्तू असतात किंवा शस्त्रास्त्रे असतील, विणकाम असेल, वस्त्र प्रावरणे असतील, पोशाख असेल, पारंपरिक कलाकृती असतील, शिलालेख असेल, ताम्रपट असेल, अशा सगळ्या घटकांचं जतन करण्याचं उद्दिष्ट ठेवून हे सांस्कृतिक केंद्र आणि वस्तू संग्रहालय उभारलं जाणार आहे. कुठं? मुंबईमध्ये. हे जे वस्तू संग्रहालय असणार आहे मित्रांनो, तर तो मुंबईमधील BKC मध्ये उभारला जाणार आहे. एकूण 14,418 चौरस मीटरचा भूखंड जो आहे या वास्तू संग्रहालयासाठी राज्य सरकारकडून सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यात आलेले आहे, हस्तांतरित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याशी संबंधित संग्रहालय संस्कृतीचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी इंग्रजांच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये संग्रहालय संस्कृतीची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वात आधी 1905 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम जे आहे मुंबईमधला, हे महाराष्ट्र राज्यातला पहिला संग्रहालय म्हणून ओळखला जातो. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्र राज्यातला पहिला संग्रहालयाचं नाव काय? त्याचं नाव आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचं नाव बदललेलं आहे. नवीन नाव काय असणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. ह्याची उभारणी जे कधी उभारण्यात आलेलं आहे? 1905 मध्ये. ठीक आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातील इतर काही महत्त्वपूर्ण संग्रहालय कोणते संग्रहालय कोणत्या जिल्ह्यामध्ये ते आपण समजून घेऊया. बघा, सातारा मधला श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, औंध मधला श्री भवानी चित्र संग्रहालय आणि ग्रंथालय, त्यानंतर कोल्हापूर मधला टाउन हॉल संग्रहालय. मित्रांनो, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी 2023 पासून जे TCS आणि IBPS कडून विविध असे सरळ सेवा परीक्षेसाठी एक्झाम्स कंडक्ट केले जातात, त्या एक्झाम्समध्ये
संग्रहालय या घटकांतर्गत बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे जो आपण स्क्रीनवरती आता इन्फॉर्मेशन बघत आहे आणि मी जे तुम्हाला सांगत आहे ती इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशनचा फायदा होऊ शकेल. तर बघा, कोल्हापूरमधील म्हणजे हे सगळे संग्रहालयांची नावं लक्षात घ्या. कोल्हापूरमधील छत्रपती संग्रहालय, कोल्हापूरमधलाच चंद्रकांत मांढरे संग्रहालय, त्यानंतर सांगलीमधला वस्तू संग्रहालय, त्यानंतर धाराशिवमधला तेर या ठिकाणी असणारा रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय, पैठणमधला बाळासाहेब पाटील संग्रहालय, संभाजीनगरमधला सोनेरी महल संग्रहालय, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधला सिंदखेड राजा संग्रहालय, नांदेडमधला माहूर संग्रहालय, नागपूरमधला मध्यवर्ती संग्रहालय, नाशिकमधला शासकीय प्रादेशिक संग्रहालय, रत्नागिरीमधला थिंबा पॅलेस, पुण्यामधला राजा केळकर संग्रहालय. हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. आता एकंदरीत या न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न आपण समजून घेऊया. पहिला प्रश्न बघा, राज्याच्या सांस्कृतिक वारसाचं संवर्धन करणारे भव्य वस्तू संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्र कुठे उभारलं जाणार आहे? त्याचं उत्तर मित्रांनो मुंबईमध्ये. त्यानंतर पुढचा न्यूज बघा, राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत ज्यांनी नुकताच विधानसभेमध्ये या भव्य वस्तू संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्राची घोषणा केली होती? त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट आशिष शेलार. यानंतर बघा, पुढचा प्रश्न समजून घेऊया, महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय कोणते होते किंवा कोणते आहे असा प्रश्न डायरेक्ट विविध परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे संग्रहालय आज काय म्हणून ओळखले जाते? तर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पाचवा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील राजा केळकर संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? पुण्यामध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या सेशनमध्ये शॉर्ट बट स्वीटमध्ये इम्पॉर्टंट असे 6 न्यूज या ठिकाणी आपण कव्हर केले, डिस्कस केले आणि त्या प्रत्येक 6 न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे जवळपास 28 प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासले. हा एकंदरीत न्यूज डिस्कशनचा पॅटर्न तुम्हाला आवडेल असं मी या ठिकाणी आशा बाळगतो. लेक्चर कसा वाटला नक्कीच सर्वांनी कमेंट करून सांगा. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना लेक्चर आवर्जून शेअर करा आणि नोट्स मिळवण्यासाठी मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. लेक्चरला सर्वांना रिक्वेस्ट करतो लाईक करा आणि अभ्यासश्री अकॅडमी चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. थँक्यू.